नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे, जो आहे की वजन वाढण्याची मुख्य कारणं. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमचा आहार रिलेटेड गोष्टी सांगणार आहे. तसेच कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे आपलं वजन कंट्रोल राहील आणि वजन वाढणार नाही. हे तुम्हाला मी या गोष्टीत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण सविस्तर माहिती घेऊया वजन वाढीची कारणे काय आहेत आणि त्याचं कंट्रोल आपण कसं करूयात. तर वजन वाढीची नेमकी कारणे काय? तर ह्याची 2 प्रकारे आपलं वजन वाढू शकतं. एक नैसर्गिक आणि एक अनैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे तुम्ही म्हणू शकता की आपल्या घरी कोणीतरी आजी-आजोबा किंवा आपले पप्पा वगैरे कोण जाड असतील, त्यांच्यामुळे तुम्ही जाड असं होऊ शकतं. पण अनैसर्गिक म्हणजे तुम्ही बाहेरनं काहीतरी पदार्थ घेताय किंवा बाहेरनं काहीतरी असे पदार्थ घेताय त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतंय. ह्याला नैसर्गिक आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर अतिरिक्त कॅलरीज पहिलं तर आहे. आपण जेवढं अन्न खातो, त्या अन्नातून आपल्याला जेवढ्या कॅलरीज मिळतात, तेवढा आपला खर्चही झाला पाहिजे. म्हणजे आपण व्यायाम केला पाहिजे. महत्त्वाचं तर हे आहे. आपण व्यायामच करत नाही, त्याच्यामुळे आपल्या अतिरिक्त कॅलरीज ज्या आहेत त्या खर्च होत नाहीत. त्याच्यामुळे त्या आपल्या शरीरात साठून राहतात आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं, आपली जाडी वाढते. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. व्यायाम कोणत्याही प्रकारचा असू शकतो. तुम्ही 10-15 मिनिटं चाला, 10-15 मिनिटं घरात व्यायाम करा, दोरीच्या उड्या, खूप खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता 10-15 मिनिटात, ते पण रोज. फक्त 10 मिनिटं काढा स्वतःसाठी. तुमचं वजन आटोक्यात राहील. हे खूप महत्त्वाचं आहे व्यायाम करणं. ठीक आहे. दुसरं आहे असंतुलित आहार. सध्याच्या जगात जंक फूडला खूप महत्त्व देतात लोकं. जंक फूड म्हणजेच आनंद असं समजतात. ज्याच्यामुळे वजन वाढतं, वजनही वाढतं, वेगवेगळे आजारही वाढतात. तसेच साखरेचे पदार्थ ज्याच्यात खूप जास्त साखर असते, तेही पदार्थ आपण टाळले पाहिजेत. साखरेमुळेही वजन वाढतं. साखर घ्या पण कमी प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात एकदम. असं खूप जास्त साखरेचे पदार्थ खाऊ नका, त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं. तसेच साखर, मैदा, मीठ ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत खूप हानिकारक आहेत आपल्या शरीरासाठी. मीठ प्रमाणातच हवं, जास्त मीठ नको, चवीपुरतं मीठ हवं. त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. जंक फूड म्हणजे पिझ्झा, बर्गर सगळ्यांना माहिती आहे. आजच्या युगात घरचं खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते आजच्या जनरेशनला जंक फूडचंच खूप वेड आहे. त्याच्यामुळे त्यांना घरचं खाणं खाल्लं पाहिजे. ज्याच्यामुळे आपलं वजन पण नियंत्रित राहील आणि आपलं पूर्ण जे आरोग्य आहे तेही आपलं एकदम छान राहील, उत्तम राहील. ठीक आहे. तसेच अयोग्य जीवनशैली. अयोग्य जीवनशैली म्हणजे आता सगळ्यांनाच जॉब आहे, सगळ्यांनाच कामं आहेत. तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, की काहींना नाईट शिफ्ट करावी लागते, काही-काहींना आफ्टरनून शिफ्ट आहे, काही-काहींना ट्रॅव्हलिंगच करावं लागतंय. ह्या सगळ्यामुळे काय होतंय, की वेळ मिळत नाही आहे व्यायामासाठी. स्वतःसाठी वेळ मिळत नाही आहे. तसेच रात्री उशिरा झोपलं जाते, परत सकाळी उशिरा उठलं जाते. परत मग सगळी पूर्ण दिनचर्या बिघडते. ब्रेकफास्ट तुमचा नाश्ता जो आहे तो स्किप स्किप होतोय. दुपारचं जेवणच स्किप होतंय किंवा रात्रीचं जेवणच हे होतंय. तर असं नाही झालं पाहिजे. तुम्ही 3 टाईम छान जेवलं पाहिजे. छान नाश्ता केला पाहिजे, छान लंच केला पाहिजे. पोटभर जेवलं पाहिजे दुपारी पण. पूर्ण फळांचा तुमचा समावेश केला पाहिजे. फळांचा, तसेच तुमचं सॅलड असेल, काही असेल, काकडी सगळ्यांचा समावेश केला पाहिजे. तर कामामुळे स्ट्रेसही असतो. त्याच्यामुळे स्ट्रेसमुळेही वजन वाढायला मदत होते. तर स्ट्रेस घेणं थोडं कमी करणं किंवा मग स्वतःला वेळ काढणं, पूर्ण आपलं कामाचं नियोजन व्यवस्थित करणं, त्यातून 10-15 मिनिटं स्वतःला काढणं, हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची जीवनशैली तुम्ही चेंज करा थोडीशी. त्याच्यामुळे तुमचा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. तुमचं वजन आटोक्यात राहील आणि तुमचं आरोग्यही एकदम तुमचं उत्तम राहील. ठीक आहे. नंतर आहे हार्मोनल असंतुलन. आता बऱ्याच मुलींमध्ये PCOS यांसारख्या समस्या आहेत. तसं थायरॉईड आहे. त्याच्यामुळे वजन वाढतं. तर हे सगळं जे आहे ते सगळं आपल्या आहारावरच डिपेंड आहे. त्याच्यामुळे आहार जर चांगला असेल तर ह्या गोष्टी आपल्याला होणार नाहीत. त्याच्यामुळे तुमचा आहार व्यवस्थित ठेवा. आपला आहार म्हणजे काय, आपलं जे भारतीय जेवण आहे, चपाती झालं, भाकरी, भाजी, भात, वरण, हे आपल्या हे एक प्रकारचं बॅलन्स डाएट आहे आपलं. त्याच्यामुळे तेच घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपण व्यवस्थित घेतलं की वजन आपलं नियंत्रित राहील. आता काही-काही जण जेवणच कमी करतात डाएटमुळे. तर असं नाही करायचं. कमी प्रमाणात घ्या, पण 3 टाईम थोडं-थोडं खात राहा. प्रत्येकाचं आता शरीराचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे तुमच्या भुकेला जेवढं आहे तेवढं खा. भुकेपेक्षा जास्तही खाऊ नका. त्याच्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं खा आणि तुम्ही चांगल्या भाज्या, पालेभाज्या, फळं आणि सॅलड हे खूप महत्त्वाचं आहे खाणं. आपल्या ह्याच्यात समाविष्ट करणं. ठीक आहे.
सो ब्रेकफास्ट स्किप करू नका. त्याच्यामुळे वजन वाढतं. काहींना वाटतं ब्रेकफास्ट स्किप केला म्हणजे एक वेळचं जेवण कमी केलं तर आपलं वजन नियंत्रित होईल. असं नाही आहे. ब्रेकफास्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ब्रेकफास्ट पोटभर केलाच पाहिजे. रात्रीचं जेवण थोडंसं कमी, भुकेपेक्षा कमी करा आणि दुपारचं जेवण पण पोटभर असलं पाहिजे. तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता तुमच्या वजन वाढीला आळा घालण्यासाठी. तर तुम्ही ट्राय करा करायचं आणि जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजन कसं कमी करायचं, कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे काय आहार घेतला पाहिजे आणि काय व्यायाम केला पाहिजे हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.